माझी गोधडी शिवली कुणी. बघा, ह्या गाण्यांच्या शब्दांकडे लक्ष देणं ह्यासाठी गरजेचं आहे की ह्यात आपला खरा सगळा महान वारसा जो आहे तो आलेला आहे. कुणी शिवली हो गोधडी? गोधडी शिवली कुणी न बाई माझी गोधडी शिवली कुणी. आणला दोडका निरुती माईना नव्या जगाची झाली सुईन. विणला या धागा बळीराजान सांख्यान लोकायतान. टाका कुणी मारलाय? चारवाकान महावीरान बहुआनंद केला श्रवणान. शिवले काठ बुधानी शिवले काठ बुधानी तथागतानी. शिवले काठ बुधानी तथागतानी गोधडी झाली शिवनी. हातरली गोधडी ती राजा अशोकानी धम्म कीर्तीयान अश्वघोषानी घडी बसवली दिव्यनागानी पांघरली युगायुगानी पांघरली युगायुगानी. बाई माझी गोधडी झाली सोनी. हे धुना बाई माझी गोधडी झाली गोधडी धुतली मच्छिंद्रनाथानी. गोधडी धुतली मच्छिंद्रनाथानी आणि धुतली त्या बसवंतानी. हक्कमा देवीना आलम प्रभूनी चक्रधरान घातलं पाणी. बाई माझी गोधडी झाली सोनी. गोधडी धुतली भक्ती भावानी रैदास कबीराची एकतारी गाणी. नव्या तुक्याची अभंगवाणी भाटते विठ्ठलाशी सोयाजणी. सोख्याच्या डोळ्याला आलया पाणी उडविला चिखला मोऱ्या कुंभारानी. सावतानर हरियाणा शेख महम्मदानी मुक्ताई कान्होपात्रा बहिणाईनी. अहो, भक्ती आणि धम्म लिहिणारे रावसाहेब कसबे या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांनी संपूर्ण भारताच्या सांस्कृतिक क्रांतीचा महाग्रंथ या भारताला दिलेला आहे. आणि या संतांची मायंदाळी आपण त्यांना नमन करीत आहोत. संतांनी गाथा लिहुनी संतांनी गाथा लिहुनी बाई माझी गोधडी झाली सोनी. बाई माझी गोधडी
पीक उगवलेलं आहे आणि हे पीक कुणी उगवलंय महाराज? या संतांनी नांगरलेल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं कुळवाडी कुळभूषण बहुजन प्रतिपादकाचं असं एक पीक आणि ते स्वराज्याचं पीक या महाराष्ट्रामध्ये उगवलंय. छत्रपती शिवाजी महाराजांची आलूत बलूत त्यांचं बाळूत गोधडी गोधडी शिवणी आलूत बलूत त्यांचं बाळूत गोधडी गोधडी शिवणी राजा शिवाजी महाराजांना स्वराज्याच्या भवनी आलूत बलूत त्यांचं बाळूत गोधडी गोधडी शिवणी शहाजी जिजाऊची माया माया म्हणा पावनी आलूत बलूत त्यांचं बाळूत गोधडी गोधडी शिवणी अकल धनी संभाजीनं बाजी प्राणाची लावणी हे आलूत बलूत त्यांचं बाळूत गोधडी गोधडी शिवणी गोधडीची उभही उभ सह्याद्रीला लावणी आलूत बलूत त्यांचं बाळूत गोधडी गोधडी शिवणी गोधडी धुतली सोटी बाणी आणि धुतली त्याला हुजीनी सावित्रीनं घातलं पाणी बाई माझी गोधडी झाली जुनी हे दुधाला बाई माझी गोधडी झाली जुनी गोधडी धुतली शाहू राजानी गोधडी धुतली शाहू राजानी आणि धुतली त्या पेरिया राणी गाडगे बाबांनी कर्मवीरांनी गाडगे बाबांनी आणि कर्मवीरांनी बाबासाहेबांनी घातलं पाणी ए भीमरावांनी घातलं पाणी बाई माझी गोधडी झाली जुनी हे दुधाला जुनी बाई माझी गोधडी झाली जुनी गोधडी धुतली भगतसिंगांनी गोधडी धुतली भगतसिंगांनी गांधी बाबांनी आणि नाना पाटलांनी अण्णा भाऊंनी अमर शेखांनी वामन दादांनी भीमराव कर्णकांनी आणि फार जबाबदारीने मी हे विधान इथं करते की आज मंचावर आपण जे मान्यवर बोलवलेले आहेत या सर्व मान्यवरांचा या गोधडीमध्ये लिहिण्यामध्ये तिला जपण्यामध्ये फार मोलाचा वाटा आहे आणि ज्येष्ठ तत्वज्ञ म्हणून आपण ज्यांना रावसाहेबांना इथे आमंत्रित केलं तर या परंपरेमध्ये अतिशय नम्रतेनं आम्ही जी नावं घेतोय शरद पाटलांनी घातलं पाणी केवळ आंबेडकरांनी घातलं पाणी रावसाहेबांनी घातलं पाणी आणि कसं आहे की आपल्याला इतिहासातले नायक शोधायला बरं वाटतं म्हणजे जबाबदारी त्यांच्यावर जाते आपल्याकडे काय राहत नाही आहे की नाही. मग वर्तमानातले नायक कोण महामानव त्यांच्या वाट्याचं काम करून गेले आपल्या वाट्याचं काम आपल्याला करायचं आहे का जगायचं आहे याचं उत्तर रावसाहेबांनी आपल्याला शोधायला सांगितलंय. मला वाटतं की ते आपल्या वाट्याचं काम आपण शोधूया आपल्या जगण्याचा उद्देश आपण शोधूया आणि सांगूया की ह्या पिढीमध्ये आमचंही फुल ना फुलाचा वाटा कुठंतरी नाव असेल. मी एक छोटीशी म्हणजे आपल्या लोकांना बोलवण्यापूर्वी बुद्ध होता आले नाही तरी बुद्ध फूल व्हावे. बुद्ध होता आले नाही तरी बुद्ध फूल व्हावे
सूर्यफूल होता आले नाही, सूर्य होता आले नाही. कमी करा राकेश, कमी करा, प्लेन ठेवा. बुद्ध होता आले नाही तरी बुद्ध फुल व्हावे, सूर्य होता आले नाही तरी सूर्य फुल व्हावे. आणि नामदेव ढसाळ म्हणतात, सूर्याकडे पाठ करून आम्ही शतकांचा प्रवास केला, सूर्याकडे पाठ करून आम्ही शतकांचा प्रवास केला. आता अंधार यात्रिक होणं नाकारलंच पाहिजे आणि सूर्यफुलासारखं सूर्योन्मुख झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. उजेड हाती देणारा फकीर हजारो वर्षांनंतर गावला, उजेड हाती देणारा फकीर हजारो वर्षांनंतर गावला. आता सूर्यफुलासारखं सूर्योन्मुख झालंच पाहिजे, आता सूर्यफुलासारखं सूर्योन्मुख झालंच पाहिजे. आणि जी सूर्याची पिल्लं जी आता उजेड देण्याचा प्रयत्न करतात त्या सर्व समता फेलोजना अतिशय आदरपूर्वक मी या स्टेजवर बोलवते आहे. सर्व समता फेलोजनी आणि आपली ही जी परंपरा आहे गोधडीची, या परंपरेमध्ये आपण पण थोडं थोडं पाणी घालूया.